1 जानेवारी 2026 पासून रेशन वितरणामध्ये मोठे बदल होणार आहेत. हे बदल नेमके कोणते आहेत? तुमच्या रेशनवर याचा काय परिणाम होणार आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लावा ताकद या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अशाच सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये सुरू असलेल्या रेशन वितरणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आतापर्यंत तुम्ही सर्वांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्य दिलं जात होतं आणि तेच वितरण सध्या सुरू आहे. मात्र मित्रांनो, जानेवारी 2026 पासून रेशनच्या प्रमाणामध्ये बदल होणार आहेत. सर्वात आधी पाहूया अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांसाठी काय बदल होणार आहेत. जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू असं धान्य दिलं जाणार आहे. आता थोडं मागे जाऊन पाहूया. पूर्वी अंत्योदय शिधापत्रिकेला 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मिळत होतं. म्हणजेच आता तांदूळ कमी आणि गहू जास्त देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाहूया प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी काय बदल आहेत. जानेवारी 2026 पासून प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळणार आहे. पूर्वी काय होतं, 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू. म्हणजे इथे गहू वाढवून आणि तांदूळ कमी करण्यात आला आहे. मित्रांनो, या बदलामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तांदळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप तक्रारी येत होत्या. गहू कमी मिळत असल्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणी येत होत्या. याच सर्व तक्रारी आणि पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना संतुलित आणि उपयुक्त धान्य मिळू शकेल. तर मित्रांनो, ही होती 1 जानेवारी 2026 पासून रेशन वितरणात होणारी महत्त्वाची बातमी. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच विविध माहितीसाठी आपल्या लावा ताकद या मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. कारण अशाच महत्त्वाच्या आणि विश्वास देणाऱ्या माहिती आपल्याकडे उपलब्ध असतात. धन्यवाद मित्रांनो.